माझी ही गडबड कशासाठी ते चला पुढे सांगतेच। माझ्याकडे पाहुणे येणार होते, त्यासाठी माझी ही गडबड चालली होती। पटपट असं सगळं आवरून घेता येते म्हणून मी भाज्या वगैरे काढून घेतल्या आणि आज मला व्हेज पुलाव बनवायचा होता पाहुण्यांसाठी, त्यासाठी माझी ही गडबड चालली होती। मग सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थितशीर ऑर्गनाईज करून ठेवून दिलं। ते ऑर्गनाईज केलं का एक समाधान वाटतं, ते राहतच थोडे दिवस, पण ठीक आहे चला। त्यानंतर मग भांडी लावायला घेतली। भांडी पण बरेच सकाळपासून भांडी होती तशीच, मग तेही भांडी सगळी लावून घेतली। त्यानंतर आज होता माझ्या माऊचा बड्डे, त्यासाठी हा ड्रेस तिला घेतला होता। हा ड्रेस तर खरंच खूप महाग होता, पण क्वालिटी एक नंबर होती। ड्रेस खरंच खूप छान होता आणि तुम्ही सांगा ह्याचा प्राईस काय असेल ते। मला तरी आवडला, ड्रेस छान होता। आणि हे बनवत होते व्हेज पुलाव, कारण आता एवढ्या सगळ्या लोकांचं तर हेच बनवणार होते, त्यांना छान जमतं म्हणून त्यांनी बनवला। एक नंबर टेस्ट असते त्यांच्या हाताची, खरंच खूप छान व्हेज पुलाव बनवतात। त्यानंतर आम्ही असं बड्डे सेलिब्रेशन केलो। माऊ खरंच खूप क्यूट दिसत होती। सगळ्यांनी मस्त असं तिचं औक्षण वगैरे करून तिचं छान बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असं जेवण केलं। असंच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।